सामोरे जायचंय आणि मी स्वतः पण एक इथं उमेदवार आहे. सूत्रसंचालन करण्याला आता मला आपल्या समाजातील एखाद्या मुलाला ट्रेन बनावं लागलं, कारण की समाजाचं सूत्रसंचालन मलाच करावं लागतंय. तरी समोर बसले माझे समाजाचे सर्व बांधव, या प्रोग्रामचं नियोजन करणारे पियुष भैया बुंदेले, तसेच अंकुश भैया बुंदेले, तसेच प्रवीण भैया, गणेश भैया बुंदेले आणि सर्व मान्यवर की आपल्या गल्लीमध्ये विविध पक्षाचे उमेदवार चांगल्या पद्धतीनं आपल्या वार्डामधल्या लोकांना आश्वासनं देतात, मोठमोठी आश्वासनं देतात. परंतु काही वर्षानंतर एक दीड वर्ष झाल्यानंतर ते उमेदवार सुद्धा आपल्याला भेटत नाहीत. मी तरी बुंदेलपुरामध्ये मला बरेचसे जेवढे काही नागरिक आहेत की हेमंत भैया कितीदा आले आपल्या गल्लीमध्ये आणि कितीदा लोकांच्या समस्या जाणल्या आणि किती लोकांच्या समस्या सोडल्या. जे काही उमेदवार निवडून जायचे ते परत काही बुंदेलपुरामध्ये फिरकले नाही. तर मला असं वाटतं की गोपाल शेठ यांनी पोल उभा केलेले आहेत. हे मंदिराचा जो पोल आहे पलीकडला गोपाल शेठनी, मी गोपाल शेठचा फार पूर्वीपासूनचा कार्यकर्ता आहे. माझे ते राजकीय गुरु आहेत. भैया मी गल्लीत बरेच कामं केलं. कधी गल्लीतल्या लोकांना मला म्हणजे कधी मी फोन आला तर आम्ही काम करायचो. आम्ही कामाचे माणसं, आम्ही असे म्हणजे नाही का किंवा आम्ही निवडून आलो की सोडून देतो वाढ, तसं नाही. एकदा संधी दिली तर 5 वर्षानंतर तुम्ही सगळे म्हणता की नावा हे माणूस आम्हाला पाहिजे, एवढं मी काम करेन. आणि भैयानी मला संधी दिली, योगेश भैयानी, त्याचं मी 100% सोनं करेन. आणि हे बुंदेलपुरातल्या भागाच्या ज्या अडचणी आहेत, जे म्हणजे इथं भाजी म्हणजे एरिया भैया, आणि ह्यांना हे नालीचा खूप त्रास आहे भैया. आम्ही फिरलो ना तर लोकांची समस्या आहे की इथं नाली काढायला येत नाही. मोठा नाला आहे भैया, हा अंडरग्राउंड. हे इथं काम हे झालं भैया हे, आणि त्यानंतर भैया बालाजी मंदिर काम तर हे ह्यांना सभा मंडप द्यावा भैया, ही माझी विनंती. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. यानंतर राहुल भैया गाव 2 शब्द बोलतील. भारतीय जनता पार्टीच्या बीड नगरपालिका 2025च्या अत्यंत या महत्वाच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 8 राहुल गोपाल गुरखोदे, श्रीमती माझ्या भगिनी संध्याताई राजपूत, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर सो ज्योतिताई घुमरे यांच्या प्रचारार्थ या सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते आदरणीय डॉक्टर योगेश भैया क्षीरसागर साहेब, आदरणीय वनवे साहेब आणि व्यासपीठावर मला नावं माहीत नाहीत, सर्वच आदरणीय सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उभा असलेल्या जे प्रचंड मतदान रूपी या दोन्ही आहेत, तिन्ही भारतीय जनता पार्टीचे मतदान रूपी आशीर्वाद देऊन या ठिकाणी विजयाचा आपण साक्षीदार या ठिकाणी होणार आहेत. तमाम मायबाप, बंधू, भगिनी आणि मायबापांनो, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक संघर्ष या ठिकाणी सुरू आहे. राजकीय अभ्यास आहे, प्रशासकीय या ठिकाणी अभ्यास आहे. अशा 2 आणि राहुल भैयांसारखा युवा तरफदार व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या प्रभागात या ठिकाणी उभा आहे. तरी या जमलेल्या सर्व युवकांना, मायबापांना विनंती करणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील 3ही बटन दाबून आपण त्यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजय करणार आहेत का? सेवेची संधी देणार आहेत का? बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय श्रीराम. अरे जय श्रीराम. त्यांचं स्वागत करता नंदाबाई भंडारी काकीजाव, बाद में लतादीदी बुंदेले, गीतादीदी गुरखोदे, माजी सभापती बांधव या साईडला होते, तर सर्वांनी समोरून या ना. सुदर्शन भैया या कोई इधर से आगे, सुनो इधर से, सब आओ इधर से आगे. ताई समोर समोर मला मी फिरतोय साहेब, कधी कधी कसा फिरतो मी, कमळाचं फूल काढून फिरतो. घराण्यामध्ये काय म्हणतात, हमारा सामना कमल के साथ है.
तुतारी वाले काय म्हणतात, हमारा सामना कमल के साथ है. एमआय वाले काय म्हणतात की हमारा सामना कमल के साथ है. जर ह्या तीन पार्ट्या जर म्हणत असतील की भारतीय जनता पार्टी बरोबर आपला मुकाबला आहे, तर या बीड नगरपालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार आहे तुम्ही सांगा. भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार. कारण तुम्हाला सांगतो, साधी गोष्ट आहे, प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुला बीड नगरीमध्ये सर्वात जास्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. गोरगरीब महिलांना 1500 रुपये महिना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. सगळ्यात पुढे योजनेचा लाभ घेणारे माणसं आपलेच. परंतु जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस भारतीय जनता पार्टी सर्वांना दुश्मन वाटते. म्हणून हे तुम्हाला मोदी येतील मारतील, अरे बाबा जेव्हा मोफत राशन भेटतं. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने विकासाची घोडदौड ही आपल्या देशाची चालू आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बीडमध्ये हे पक्षाचं कमळ अजून तेवढं प्रभावी एवढ्या वर्षात नाही, ही सुद्धा जाणीव तुम्हाला आम्हाला सगळ्याला होती. आणि त्यामुळे जिथं कुठं एक संधी आली तिथं त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या सर्वांचंच कर्तव्य असतं. आणि मला वाटतं ती संधी आम्हाला ज्यावेळेस भेटली त्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये आपण प्रवेश केलाय. आणि त्या प्रवेशानंतर एक उत्साहाचं वातावरण भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्ते आणि जनतेमध्ये सुद्धा आज बीड शहरात आपल्याला पाहायला मिळतो. हा प्रभाग 8अ मधले आपले उमेदवार राहुल गोपालजी गुरखुदे यांच्या समवेत आमच्या भगिनी संध्याताई राजपूत इथून उमेदवार आहेत. आणि त्यांच्यासोबत आमच्या मॅडम डॉक्टर ज्योती घुमरे या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत. तिन्ही उमेदवार हे अत्यंत सौम्य, सक्षम, त्या हालाकीच्या परिस्थितीत सामाजिक तेढ ज्यावेळेस होतं अशा परिस्थितीत या भागात त्यांनी खिंड लढवली बूथवर आणि चांगलं मतदान या ठिकाणी घेऊन दिलं. त्यामुळं त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने पूर्ण ग्रुपनी काम करायचं भारतीय जनता पक्षाचं ठरवलंय. समाज आपण सर्व एकत्रित आणलाय. आपली शक्ती आणि त्यासोबत मूळ भारतीय जनता पक्षाची शक्ती आणि आज असलेली सत्ता केंद्र आणि राज्यातलं सक्षम नेतृत्व. तिथी आहे 2 तारखेला. लग्नाला कुठं कुणाला जाण्याच्या आधी मतदानाच्या रांगेत त्या लोकांनी राहावं आणि पूर्ण मतदान हे आपलं, आपल्या परिवाराचं, मित्रपरिवार, आजूबाजूच्याचं बघावं. हे नक्की विजयी झाले तर एक चांगले लोक आहेत, काम करणारे. आता जसा उल्लेख झाला की मागे ज्यांना निवडून दिलं ते काय परत आले नाही, पण मी खूप वेळा आलो, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. इथं आलो, त्या रस्त्याचं काम आपण केलं. तिथून आतमध्ये जो सिमेंट रोड आहे पलीकडे पोलीस स्टेशन, जुन्या पोलीस स्टेशनकडे जाणारा, त्याचं काम, त्या गल्लीचं काम, ह्या मुख्य रस्ता बुंदेलपुराच्या पलीकडच्या गल्ल्यांचं काम. कुठं इथं अजून कोण आहे का पलीकडचे आलेले ते शाळे करे की नाही होणार का काम बी? या पलीकडच्या गल्ली, त्यानंतर मुख्य रस्ता बशीरगंज पासून. उमेदवार भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवार आहे. ही उमेदवारी मला आपले बीडच्या लाडक्या नेत्या पंकजाताई मुंडे, आपले लाडके युवा नेतृत्व योगेश भैया क्षीरसागर आणि सारिकाताई क्षीरसागर यांच्यामुळे मिळालेली आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्षच विकासाचा पक्ष आहे. सबका साथ सबका विकास, सर्वांना पुढे घेऊन जाणारा पक्ष आहे. आणि माझा परिचय आता वणवे सरांनी करून दिलेलाच आहे. मी एक भूलतज्ञ डॉक्टर आहे. माझे पती डॉक्टर रवींद्र घुमरे, घुमरे हॉस्पिटल, कॅनल रोडवर आम्ही रुग्णसेवा देत आहोत मागील 25 वर्षापासून. आणि आता ही म्हणजे रुग्णसेवा ही एक जनसेवाच होती. आता जास्त प्रमाणामध्ये तुमची सेवा करता येईल त्यामुळे आम्ही हे पद स्वीकारलेलं आहे. आणि ही एक बीड सारख्या मोठ्या शहराचा कारभार सांभाळण्याची ही जी मोठी जबाबदारी आलेली आहे ती एक संधी समजून आम्ही त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करू. आणि हे पुढे चालत नेण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न राहील. म्हणजे समाजाने आपल्याला या 25 वर्षांमध्ये जे काही दिलेलं आहे आणि आपण पण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशानेच आम्ही ह्या राजकीय क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल टाकलेलं आहे. त्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आहे आणि सहकार्य हवे आहे. त्यासाठी तुम्ही मला आता येत्या 2 तारखेला नगराध्यक्ष पदाची मी आणि आपले हे 2 उमेदवार आहेत संध्याताई आणि राहुल गुरखुदे यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि आपलं एकी दाखवून द्या. आणि जे म्हणतात ना की कमळ फुललं नव्हतं, बीडमध्ये काही नव्हतं, ते एक ऐतिहासिक विजय घडवून दाखवा आणि जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या. कमळ चिन्हासमोरील बटन दाबा म्हणजे
जनता पार्टीचे शहराध्यक्ष अशोक लोढाजी 2 शब्द बोलतील. प्रवेश केला आणि बीडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीची नगरसेवक आणि अध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी सक्षमपणे निवडणुकीमध्ये या ठिकाणी उतरलेले आहेत. आणि हे संपूर्ण बीड शहराचा ज्यावेळेस आढावा घेतला त्यावेळेस आपला विजय आता कोणी रोखू शकत नाही. जवळपास 35 नगर परिषदेचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी आघाडीवर आहे. आपण भारतीय जनता पार्टीला मतदान का करायचं हा प्रश्न तुमच्या समोर जर असेल तर आपण मोदी साहेबांपासून बघताय, देवेंद्र फडणवीस साहेबांना बघताय, एक पारदर्शक आणि विकासाची दृष्टी असणारं हे सरकार सर्वसामान्यांसाठी लोककल्याणकारी योजना या ठिकाणी घेऊन येते. उज्ज्वला गॅस असेल, शेतकरी सन्मान योजना असेल आणि सगळ्या एमआयएम वाले जर आपल्याला हुर्रे करत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला कमळाचं फुलं निवडून देण्याची गरज आहे. बीड नगरपालिकेमध्ये आपलं बहुमत पाहिजे. उद्या हे लोक काही करतील, कुठाने रिकामी वाढवतील आणि अडचणी आपल्याला निर्माण करतील. एक संपादक आहे, तो म्हणतो माझी सास उभा राहिली. सासू, आता सासूचं नाही तर काय संबंध? त्याची बायको जर उभा असेल आम्ही म्हणायचो ठीक आहे ते देखील. आता सासूचं काय याचा संबंध आहे? सासू मध्ये माझ्या मुलीचा त्याचा निकाह झाला. आता निकाह जर झाला तर ते आम्हाला मान्य आहे का? आमच्या लग्न म्हणतात, हिंदूमध्ये कुंकू लावतात, टिकल्या, त्या ठिकाणी मतदान आम्ही. आता तो म्हणतो माझी सासू बाई, सासूने काय केलं करामध्ये माहिती आहे तुम्हाला? तहसीलमध्ये 500 रुपये खायचे, 200 रुपये खायचे, ते दीनदबळ्या गरीब लोकांकडून 100 रुपये खायचे. ही बाईक सस्पेंड झाली 2दा. अँटी करप्शन मध्ये ही बाईक पकडल्या गेली, जेलवारी आली या बाईला. त्याच्यानंतर एवढंच कमी काय नाही, स्वतःच्या मुलाची बायको म्हणजे सुनाला देखील त्या बाईने घराच्या बाहेर काढलं. तिचा मुलगा बारीक छोटा 2-3 वर्षाचा घरात ठेवला. ती सून वन करून 4 लोकांकडे भटकती फिरती, माझा मुलगा मला द्या म्हणती. या बाईवरती तिने 498चं प्रकरण केलंय. ही बाई त्याच्यामध्ये देखील जेलवारी जाऊन आलेली. मग अशी बदनाम बाईला मतदान तुम्ही देणार का? आज आमच्याकडे ज्योतिताई आहेत. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाळे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.